आरटी प्रवेश 2026-27 तिसऱ्या यादीमधील पालकांना ज्या पालकांना लॉटरी लागली आहे त्यांचे परत एकदा मनपूर्वक अभिनंदन। 12/6/2026 पर्यंत पालकांनो आपण आपली ॲडमिशन प्रक्रिया पूर्ण करायची आहे। आपण इथे डॅशबोर्डवर बघायचं आहे की तिसऱ्या यादीमधील फक्त 407 जणांनी प्रवेश घेतलेला आहे। आज मी आपणास या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की तिसरी यादी लागली पण काही पालकांना अजून SMS आलेला नाही। SMS आला नाही, काही पालक गोंधळामध्ये आहेत, काय करावे काही समजत नाही। मला लॉटरी लागली आहे की नाही, माझा नंबर लागला आहे की नाही, कसं कळेल की माझा नंबर लागला आहे की नाही। काही कारणामुळे SMS उशिराने येत असतो। पालकांनो हा व्हिडिओ पूर्ण बघा, आपणास आपल्या सर्व शंकेचे निरसन होऊन जाईल। तर सर्वप्रथम आपण RTAचा डॅशबोर्ड बघायचा आहे। इथे 1,05,811 जागा या RTA होत्या। इथे आपण बघू शकत आहात की पहिल्या यादीमध्ये 79,776 जागा RTA ने दिल्या गेल्या। दुसऱ्या यादीमध्ये 12,950 जागा ह्या दिल्या गेल्या, म्हणजे एवढ्या पालकांनी ॲडमिशन घेतले। आणि तिसऱ्या यादीमध्ये आज म्हणजे 8/6/2026 अखेर 407 पालकांनी आपली प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली आहे। पहिली यादी, दुसरी यादी, तिसरी यादी हा तिन्ही याद्यांचा मिळून आकडा होतो 93,133। यातून आपण 1,05,811 वजा केले तर आज अखेर RTA कडे 12,678 जागा या आहेत। आणि ह्या 12,678 जागांसाठी दावा हा तिसऱ्या यादीतील पालकांचा असणार आहे। क्लिअर? तर आता इथे आपण बघायचं आहे की काही पालकांना लॉटरी तर लागली पण अजून SMS आलेला नाही। मग त्यांना कळत नाही आहे की माझ्या पाल्याचा नंबर लागला की नाही, माझ्या पाल्याला ॲडमिशन मिळेल की नाही, आपण नक्की काय समजावे। तर पालकांनो, बऱ्याचशा वेळा टेक्निकल प्रॉब्लेममुळे आपणास SMS हा येत नाही। तांत्रिक कारणामुळे आपणास SMS येण्यास उशीर होऊ शकतो। तर फक्त आपण SMS वर अवलंबून राहायचं नाही आहे, तर आपण RTAच्या पोर्टलवर येऊन आपले स्टेटस बघायचे आहे। त्याच्याकरता आपण अर्जाची स्थिती आहे त्यावर क्लिक करायचं आहे आणि इथे ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे। ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर इथे आपण बघत आहात, इथे स्कूलचे नेम दिसत आहे, इथे आपला ॲप्लिकेशन ID UDISC ID दिसतो, प्राधान्यक्रम दिसतो आणि इथे प्रतीक्षा यादीमधील अनुक्रमांक नंबर 3 पर्यंत अर्जाची निवड झालेली आहे। याचा अर्थ यांचा प्राधान्य क्रमांक 9 होता आणि 3 पर्यंत निवड झाली आहे, म्हणजे या शाळेमध्ये फक्त 3च जागा होत्या। आता ह्या पालकाचा नंबर लागलेला नाही। तर अशा प्रकारे पालकांनो, आपण आपल्या अर्जाची स्थिती चेक करायची आहे। अर्जाची स्थिती चेक केल्यानंतर आपणास लगेचच कळून जाईल की आपला नंबर RTA मध्ये लागला आहे की नाही। आणखी एक मेथड आहे, मी ती मेथड प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो आणि कमेंट करत असताना मी बऱ्याचशा पालकांना सांगत असतो की मला प्रश्न विचारायच्या अगोदर किंवा आपल्याला जर माझ्याकडून कमेंटचे उत्तर हवे असेल तर त्याच्या अगोदर प्रथम आपण तालुका, जिल्हा, आपल्या स्कूलचे नाव बरोबर टाका आणि आपला वेटिंग नंबर टाका। मी आपणास सांगून टाकतो की आपणास सीट मिळेल की नाही। पण बरेचसे पालक गोंधळ करत आहेत, तालुका टाकत नाही, जिल्हा टाकत नाही, सर माझा नंबर हा आहे, मला सीट मिळेल की नाही। अशा कंडिशनमध्ये मी परत रिकमेंड करत असतो, इथून रिप्लाय येत नाही आणि आपणास प्रॉपर आन्सर मिळत नाही। मी परत एकदा सांगतो, येथे आपण RTAच्या टॅबवर यायचं आहे, लिस्ट ऑफ स्कूल अलॉंग विथ अप्रूव्ड फी मध्ये आपण क्लिक करायचं आहे। इथे स्टेट सिलेक्ट आहे, जिल्हा आपला निवडायचा आहे, जिल्हा इथे मी निवडून घेतो, जिल्हा निवडायचा आहे। जिल्हा निवडल्यानंतर आपण तालुका किंवा ब्लॉक वाईज सिलेक्ट करायचा आहे। इथे मी ब्लॉक सिलेक्ट करून घेतो, RTA म्हणायचं आहे आणि सर्च करायचं आहे। तर इथे आपण बघू शकत आहात जे काही माझ्या पाल्याचं, माझ्या एका पालकाचा मी त्याच्या पाल्याचा अर्ज भरला होता, ते जे मी शाळा कबूल केलं, तर इथे आपल्याला स्पष्ट दिसत आहे की ह्या शाळेमध्ये आज अखेर 6 वेकन्सी आहेत आणि जर आपला नंबर हा
6 किंवा 6च्या आसपास असेल तर आपल्याला सीट मिळून जाईल. अशा प्रकारे आपण आपले हे स्टेटस चेक करायचे आहे. स्टेटस चेक करण्याचे 2 पर्याय आहेत. अर्जाची स्थिती आणि लिस्ट ऑफ स्कूल अलॉंग विथ अप्रूव्ड फी. या 2 प्रकारे कळल्यानंतर आपण कुठल्या कंडिशनला आहात हे कळून जाईल. तर पालकांनो, SMS आला नाही घाबरून जायचं नाही आहे. या दोन्ही प्रकारे चेक करा आणि जर आपणास हे दोन्ही प्रकार चेक करण्यास अडचण येत असेल तर आपण मला आपला तालुका, जिल्हा, स्कूल नेम आणखी आपल्या पाल्याचा स्कूलमधील वेटिंग क्रमांक टाका. आपल्यास मी लगेच सीट मिळेल की नाही सांगून टाकेल. तर पालकांनो, आपणास हा एक व्हिडिओ होता SMS न आलेल्या पालकांसाठी. आपण घाबरून जायचं नाही आहे. अशा प्रकारे आपण चेक करू शकता. तर माझा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटद्वारे कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण RT संदर्भात मी दररोज व्हिडिओ टाकत असतो आणि अशीच आपणास दररोज नवनवीन अपडेट मिळत राहतील. धन्यवाद. थँक्यू.